बारामती लोकसभेच्या मतदानाकडे एरवी पाठ फिरवणारा मतदाता यावेळी मतदानासाठी उत्साही दिसला। दौंड तालुक्यातील यवतगाव राजकारण्यांसाठी केंद्रबिंदू समान आहे। बारामती हा मतदारसंघ मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मताधिक्य देणारा मतदारसंघ आहे। यंदा कांचन कुल यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात मतदानासाठी गर्दी दिसून आली। खूप वर्षानंतर दौंड तालुक्याला भाजप महायुतीकडून लोकसभेचे तिकीट मिळाल्यानं विद्यमान आमदार राहुल कुल समर्थकांनी प्रचारासाठी जोर लावल्याचे दिसून आले। यवत दोरंगेवाडी येथील गणेश खराडे यांनी लोकसभेचे मतदान त्यांचे विवाहादिवशीच आल्यानं प्रथम मतदान करून विवाहस्थळी प्रस्थान केले। यावेळी त्यांनी सांगितले की देशहितासाठी मतदान खूप महत्त्वाचे आहे, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले। तसेच यवत येथे अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी देखील मतदानाचा हक्क बजावला, त्यांच्या प्रतिक्रिया देखील मांडल्या। तसेच दिव्यांग व्यक्तींनी देखील मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला। वयोवृद्ध व दिव्यांग यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात आली होती। यावेळी यवत पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी स्वामी मॅडम यांनी देखील वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करत कसलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली व वयोवृद्ध व दिव्यांगांना हाताला धरून मतदान केंद्रापर्यंत नेले। यामुळे ग्रामस्थ त्यांचे कौतुक करत होते। यावेळी श्री प्रवीण उत्तमराव काकडे हे मतदानासाठी यवत स्टेशन येथे गेले असता त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांना निवडणूक अधिकारी यांनी मतदान ओळखपत्र असताना देखील तुम्हाला मतदान करता येणार नाही असे सांगितले। परंतु मागील सर्व विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद या निवडणुकीत मतदान इथेच केले असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच प्रवीण काकडे यांचे बंधू प्रमोद काकडे हे मयत असताना त्यांचे नाव मतदार यादीत आले आहे व मी जिवंत असताना माझे नाव आले नाही, माझे मत वाया गेले असे प्रवीण काकडे यांनी कळकळीने सांगितले। निवडणूक आयोगाने 2 चुका केल्याचे दिसून येत आहे। एक म्हणजे मयत व्यक्तीचे नाव कमी करायला पाहिजे होते, दुसरे म्हणजे ज्याचे नाव आहे त्याचे कमी केले। यामुळे असे दिसून येत आहे की निवडणूक आयोगाची मोठी चूक होऊन मला मतदानाला मुकावे लागले आहे। यावरून निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। उन्हाचा तडाखा असून देखील यवत येथील मतदानाची सरासरी 65.28% एवढी झालेली आहे। रामेश्वर बाळासाहेब जगताप, किती वय आहे? आता 88 चालू आहे, 4 महिन्यांनी संपेल। बर 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 कशासाठी आलाय मतदान करायला? हो, लोकसभेचं मतदान। बर बर आतापर्यंत प्रत्येक वेळी मतदान केलंय का? होय, हे असंच चालतच। बर 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 चोरगे काय नाव आहे? अंजुबाई हा चोरगे। बर वय किती आहे? आता वय नाही सांगायचे, मान गेले मी। आणि मतदान केलं का? हा, बघू, दाखवा बोट दाखवा बोट। गणेश खराडे, मी आत्ता मतदान केलं। सर्वांनी मतदान करा, देशहितासाठी मतदान गरजेचं आहे। नमस्ते, माझं नाव प्रवीण उत्तमराव काकडे, मुक्काम पोस्ट यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे। मी इथं सकाळपासून मतदान करण्यासाठी आलेलो आहे, पण तरीसुद्धा मतदार यादीमध्ये माझं नाव नसल्यामुळं मला मतदान करून देत नाही आहेत। आणि माझ्याकडं वोटर ID कार्ड पण आहे माझं। आणि 2012मध्ये जे मतदार यादी होती त्या यादीमध्ये माझं ते 750 नंबरला माझं नाव आहे। शिवाय माझे बंधू एक्सपायर असतानासुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे आणि मी जिवंत असताना माझं नाव नाही आलेलं। नक्की मला जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीने, तो मला आज अधिकार बजावता येत नाही याची खंत वाटत आहे। मनोज कुमार कांबळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, यवत।